हॅलो फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत आहे। वडापाव ही मुंबईची शान आहे, जान आहे व मुंबईचा मान आहे। हा मान मिळणे स्वाभाविकच आहे, कारण वडापावची चवच एवढी भारी आहे की एक वडापाव खाऊन मन संतुष्ट होत नाही। वडापाव खाण्यासाठी तर लोक अनेक राज्यातून मुंबईत येतात। साध्या बटाट्याच्या भाजीला बेसनच्या पिठात लोळवून फ्राय केल्यावर एवढा स्वादिष्ट पदार्थ तयार होईल वाटलेच नाही। आज आपण हा वडापाव घरी कसा बनवायचा व याची चव गाडीवर मिळणाऱ्या वडापावपेक्षाही चांगली असणार आहे। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर फ्रेंड्स, सुरुवातीला पावाला लावणारी हिरवी चटणी बनवूया। थोडा पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि थोडेसे चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आणि वाटताना पाणी थोडेसे घालायचे। आणि ही बघा, आपली हिरवी चटणी तयार आहे। तर बटाट्याच्या भाजीसाठी लागणारी चटणी बनवूया। ही चटणी सांगितल्याप्रमाणेच करा, कारण त्यामुळेच आपल्या वड्याला गाडीवर मिळणाऱ्या वड्यासारखी चव लागणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पहा। चटणीसाठी मिक्सरला आले, लसूण आणि मिरची हे तीनच साहित्य जाडसर वाटून घ्यायचे, बारीक पेस्ट करायची नाही। तर बेसनचे पीठ भिजवून घेऊया। 10-15 मिनटे, म्हणजे वडे करायच्या आधी 10-15 मिनटे पीठ आधीच भिजवून ठेवायचे, म्हणजे कसे पिठामध्ये जर गुठळ्या वगैरे असतील तर चांगल्या गुठळ्या बारीक होतील। म्हणून आपण एक 10 मिनटे तरी आधी पीठ भिजवून घ्यायचे। तर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि थोडेसे पाणी घालते, म्हणजे पातळ होऊ नये म्हणून थोडे हळूहळू पाणी घालतच पीठ भिजवून घ्यायचे। गाडीवर मिळणारे जे वडे असतात त्या पिठामध्ये हळद घालत नाही, म्हणून मी हळद घातलेली नाही आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता। मी यात थोडेसे चिली फ्लेक्स घातलेले आहे, हे ऑप्शनल आहे। आता आपल्याला ह्यात खायचा सोडा घालायचा आहे। मी छोटासा एक चमचा सोडा घेतलेला आहे। हे पीठ चांगले हलवून झाकून बाजूला ठेवून देऊया। बटाटे शिजवून सोलून घेतलेले आहेत। आता हे बटाटे चांगले हाताने बारीक करून घ्यायचे, सुरीने कापायचे नाहीत। बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचे। आता आपण यानंतर चटणीला फोडणी देऊया। फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तेल घालून त्यात मोहरी, हिंग, हळद व ताजी कढीपत्त्याची पाने घालून शेवटी जी वाटलेली चटणी आहे ती घालायची आहे आणि चांगले परतून घ्यायचे आहे। मिरचीच्या फोडणीचा सुगंध घरभर पसरलेला आहे, खूपच छान सुगंध येतोय। आपल्या बटाट्याच्या भाजीसाठी ही फोडणी फार महत्त्वाची आहे, त्यामुळे भाजीला सुरेख चव येते। त्यामुळे ही फोडणी छान झालीच पाहिजे। 5 मिनिटे परतल्यावर तयार फोडणी बटाट्यामध्ये मिक्स करायची आणि वरून चवीसाठी मीठ व भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व साहित्य चांगले एकजीव करायचे। काही ठिकाणी असे वडे मिळतात की त्यांच्या वड्यांच्या भाजीमध्ये अनेक मसाले ॲड केलेले असतात, शेंगदाणे ॲड केलेले असतात, परंतु ओरिजिनली अशीच भाजी बनवली जाते। तर आपली ही चवदार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता ह्या तयार भाजीचे आपण चपटे वडे किंवा गोल वडेही तयार करू शकतो। मी इथे चपटे वडे तयार करून घेतलेले आहे। तर हे पहा, तयार आहेत हे भाजीचे वडे। तर फ्रेंड्स, दिसतायत ना वडे आपले खूपच छान आणि बनवायलाही फार सोपे आहेत। तर तुम्ही वडापाव बनवण्याचा प्लॅन कधीही करू शकता। तर करायला घेऊया फ्रेंड्स वडापावची लाल चटकदार चटणी। आणि या चटणीशिवाय वडापाव अपूर्णच आहे। आणि त्यासाठी लागणार आहे बेसनच्या पिठाचा तळलेला चुरा। तर मी असं हाताने पीठ तेलामध्ये तळून घेत आहे। हे पहा, आता हे हाताने मी असे पीठ तेलामध्ये टाकून चुरा तळून घेत आहे आणि थोडा लालसर झाला की आपण हा चुरा काढून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत। ह्या साला सकटच तळायच्या आहेत।
परंतु मी इथे सालं काढलेली आहे, कारण मला सालं आवडत नाहीत. आणि आता वडापाव बनवायचा आहे तर मिरची ही तळावीच लागेलच. आणि ही मिरची मी मध्ये कापून घेतलेली आहेत आणि गरम असताना त्यावरती आपण मीठ टाकून अशा प्रकारे मीठ सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचे आहेत. चुरा, तळलेला लसूण, लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे. आणि ही आपली लाल लसूण चटणी तयार आहे. शेवटी वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आता एक एक वडा मी पिठामध्ये लोळवून डीप फ्राय करून घेत आहे. आणि थोडे थोडे वडेच फ्राय करायचे. थोडासा लालसर बघा रंग येत आहे आणि हे आपण आता वडे काढून घेत आहोत. वडे तळताना मस्त एक खमंग सुगंध येतोय आणि हे पहा दिसत आहेत तर खूपच छान आपले वडे. तोंडाला तर पाणी सुटलेले आहे. वडे तळताना चुरा जास्त पडत असेल तर असे समजून जायचे की आपले पीठ पातळ झालेले आहे. त्यावेळेस आपण सुके पीठ त्यामध्ये ॲड करायचे. तर फ्रेंड्स, तयार आहे आपला हा घरी बनवलेला बटाटा वडा. तो वाटतोय ना गाडीवरच्या वड्यासारखा, आणि त्यापेक्षा हे अजूनच चांगली टेस्ट झालेली आहे वड्याची. तर गरम गरम वडे तयार आहेत आणि थांबायचे सोपे नाही. आता एवढे गरम वडे समोर असताना आता आपण लवकरच वडा खायला घेऊया. त्यासाठी मी घेतला आहे लुसलुशीत पाव आणि एका बाजूला हिरवी चटणी, एका बाजूला लाल चटणी आणि मध्ये ठेवला आहे गरम वडा. सोबत आहे ही मिरची. तुम्ही पण या हे गरम गरम वडे खायला. तर फ्रेंड्स, रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि वडापावसाठी ते नक्की लाईक करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीमध्ये.